हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी बनवणार आहे आज मेथीच्या भाजीचे पराठे. इथं घेतली मी मेथी चिरून, ह्यात थोडी कोथिंबीर घेतली चवीसाठी चिरूनच, थोडंसं तीळ टाकल्यात आणि ह्यात घेतले बारीक करून हळद, मीठ, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ही वाटण घेतले. हळद जास्त टाकली पिवळं व्हावं म्हणून. आता ही ह्यात आपण टाकून घेऊया. यात आपण घ्यायचं ह्यात टाकून. ह्यात म्या ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ एवढं मिक्स घेतले. तर ही आता ह्यात मिक्स करूया, ह्याच्यात लागल तसं. हे सगळं मिक्स करून एकजीव करून मळून घ्यायचं. थोडासा ओवा पण घातलाय चव यावी म्हणून. भांडं इसळून घेऊया आपण. आधी भांडं इसळून घ्यायचं, मग लागल तसं वरच्यावर पाणी घालायचं. लागेल तसं पाणी घालायचं. ते एकदम घातलं तर परत भाजी ही केली की भाजीचं पाणी सुटतं, म्हणून थोडं थोडं घालत राहायचं. ते आता मळून झालंय. यात आपण 10 मिनटं झाकून ठेवायचं चांगलं भिजण्यासाठी. 10 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवणार ह्याचे पराठे. मेथीच्या भाजीचे पराठे मग असे 10 मिनटापूर्वी मी भिजवून ठेवलेलं ही पीठ. इथे एक लाटलाय, एक भाजतोय, इथं झाल्यात 2.
आता ही लाटायला लागली. चिटकतं म्हणून थोडंसं पीठ टाकायचं. लई जाड पण ठेवायचं नाही, लई पातळ पण ठेवायचं नाही. असं मीडियम लाटायचं. अशा जाड चपात्या असतात बघा खेडेगावातल्या, तसं. जरा पराठ्याला चपात्यापेक्षा जास्त तेल लागतं, चव येतं म्हणून. घरची भाजी आहे. रोज रोज मेथीची भाजी बी खायला कंटाळा येतो, पोरं पण खात नाही ती, म्हणून आपलं थोडंसं जरा वेगळं म्हणून, चव पण तोंडाला टेस्ट वेगळी येते म्हणून करायचं. हाय मैत्रिणींनो, मी बनवले तर मेथीच्या भाजीचे पराठे. घरच्या बागेत आहे त्या बागेतली भाजी रात्री काढून आणली होती आणि त्याचे पराठे बनवले. ते मी कसे बनवले ते नीट बघा, कमेंट करा, लाईक करा, हाईप करा, शेअर करा. बाय.